माझं नाव अजित, मी चंदगडवरून आलो आहे. सांगायचं म्हटलं तर माझी स्वतःची कम्प्युटर लॅब आहे, ती मी चालवतोय. मात्र तसं पाहिजे तर आता ती सुद्धा म्हणजे कसं बेच प्रत्येकाला आशा, इच्छा, आकांक्षा, स्वप्ने भरपूर असतात. मला पण तशी होती. एक दिवस असंच नाईक सर आणि पाखरे सर हे माझे आपले लीडर आहेत, ते एक दिवस भेटले. त्यांनी मला प्लॅन दिला, अतिशय सर्वोत्कृष्ट त्यांनी प्लॅन दिला, तो मला आवडला आणि मी तो आनंदाने जॉईन केला. त्याचबरोबर मी अतिशय अत्यंत रीतीने तो चांगला चालवत आहे. आता आपणच बघा, आपण प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये धाडस हवं आणि प्रत्येक यशस्वी बिझनेस असू दे किंवा बोलायचं असू दे, आपण आता सुद्धा बोलतोय, घाबरतोय. मी असं नाही की मी सुद्धा फ्रीली बोलतोय, माझ्या सुद्धा भीती आहे. कारण भीती असते, मात्र त्याच्यावर मात केल्याशिवाय आपल्याला जीवनामध्ये यशस्वी होता येणार नाही असं मला तरी वाटतंय. कारण कसं बघा, आपल्याला समजा एखादा पीआरपीचा प्लॅन देतोय आपण, त्यासाठी सुद्धा धाडस लागतंय. ज्यावेळी आपल्याला धाडस आहे त्याच वेळी आपण दुसऱ्याला सुद्धा बिनधास्तपणे धाडसाने सांगू शकतो आणि त्याच्यावरून जो प्लॅन आपण यशस्वीरित्या सक्सेस करून देऊ शकतो. आपल्यामध्ये धाडस नसेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण ते धाडस करून घेऊ शकत नाही असं मला वाटतंय. कारण आपण त्याला धाडसी बनवायचं आहे, त्यासाठी स्वतः अगोदर आपण धाडसी व्हायला शिकायला पाहिजे. मला खरोखरच विवेक सरांचं भाषण फार बेळगावला मी ज्यावेळेस मेगा सेमिनार होता तेव्हा ऐकलं, एवढं माझ्यामध्ये त्यांच्या भाषणामध्ये बदल झाला. मलाही वाटतंय की त्यांच्यासारखं बोलावं, त्यांच्यासारखं बरंचसं नॉलेज द्यावं आणि मी त्यांच्याकडून एवढं घेतोय आणि इथून पुढे घेत राहणार आहे आणि त्यांच्या कृपा करून मला ते द्यावं अशी माझी सुद्धा त्यांना मोठी विनंती आहे. आणि मी ह्या पीआरपी मध्ये जसा बिझनेस करतोय, आता माझी गाडी ह्या प्लॅटफॉर्मवरती आली आहे, सावकाश आता धावत आहे, पण तुम्हाला खात्री आहे की मी ती फार इथं धावणार आहे आणि ते तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, तुमच्या सर्वांच्या साथीने मी याच्यामध्ये यशस्वी होणार आहे आणि तुम्हाला सुद्धा माझ्याकडून जेवढी साथ होईल तेवढी मी ती करणार आहे. धन्यवाद.